सध्या जर आपण पाहिलं तर आजारापेक्षा उपचार महाग झालेत अशी भावना अनेक सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होताना दिसते। हॉस्पिटलचे वाढते खर्च, औषधांचे दर आणि अचानक समोर येणारं मोठं मेडिकल बिल यामुळे सामान्य माणूस अक्षरशः हतबल होतोय का? आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एक सामान्य व्यक्ती ज्याच्यावर कोणताही गुन्हेगारी ठसा नव्हता त्यानं थेट हॉस्पिटललाच लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय। कारण काय तर उपचारासाठी पैशांची अडचण, व्यवस्थेवरचा राग की फक्त भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न। यातली धक्कादायक बाब म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने अवघ्या 400 रुपयांत बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली आणि पुण्यातल्या हॉस्पिटल समोर ठेवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे। मग मंडळी, नेमकं प्रकरण काय? या सगळ्या प्रकरणाला जबाबदार कोण? हे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय आपल्या पुणेकरांच्या हक्काचं पुणे लोकल। सर्वात आधी जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय। बुधवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषा किरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथकं, अग्निशमन दल आणि इतर काही सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद वस्तू दिसून आल्यानं नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवलं। घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आढावा घेतला। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब वेळेतच निकामी केल्यानं मोठी दुर्घटना टळली। या प्रकरणाच्या तपासासाठी ATS आणि IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो सारख्या केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या। या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। संशयास्पद हालचालींवरून 15 ते 18 जणांची कसून चौकशीही करण्यात आली होती। अखेर तांत्रिक पुरावे आणि CCTV फुटेजच्या मदतीनं आरोपीच्या चेहऱ्यावरून पडदा उठला आणि त्याचं लोकेशन नागपूरमध्ये ट्रॅक झालं। आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली असून सध्या त्याला नागपूर ATSच्या कार्यालयात आणण्यात आलंय। तर आरोपीने नागपूर ATSला आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती देखील समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी राठोड असं या आरोपीचं नाव आहे। आरोपी आझाद हिंद एक्सप्रेसने नागपूरच्या दिशेनं पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर ATSने नागपूर रेल्वे स्टेशनवर सापळा रचला। ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचताच आरोपी खाली उतरला आणि आधीपासून सज्ज असलेल्या ATSच्या पथकाने त्याला चहूबाजूंनी घेरून ताब्यात घेतलं। सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू होती। या कारवाईबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की या प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल समोर आलेला नाहीये। आरोपीने हे कृत्य एकट्यानेच केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलंय। आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाहीये। तो मूळचा सोलापूरचा असून पुण्यातील मांजरी भागात कपडे आणि बुटांचं दुकान चालवत होता आणि त्याच भागात तो राहत होता। पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी 10 मे रोजी स्वतःच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता, मात्र त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते। त्याने हॉस्पिटलला खंडणीसाठी धमकावण्याचा प्लॅन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे त्याने यूट्यूबवर पाहून तो बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केल्याचं तपासात समोर आलंय। अवघ्या 400 रुपयांत आरोपीनं ही बॉम्ब सदृश वस्तू तयार केली होती। या डिजिटल घड्याळ, 4 पाईप, काळ्या लाल वायर, सेलोटेपचा वापर करण्यात आला होता, मात्र त्यामध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नव्हता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना काही साहित्य आणि तब्बल 2 किलो गांजाही सापडला असून त्या प्रकरणाचाही तपास सध्या सुरू आहे। दरम्यान आरोपी नागपूरहून पुढे हावडा मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहितीही समोर आली आहे। त्याची बहीण नेपाळमध्ये राहत असल्यानं तो इकडे जाणार होता असंही पोलिसांनी सांगितलं। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून फॉरेन्सिक रिपोर्ट नंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। मात्र या संपूर्ण घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। यूट्यूबवरून अशा प्रकारचं साहित्य तयार करण्याची माहिती सहज उपलब्ध होत असेल तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणखी कोणती पावलं उचलणार? सध्या जरी पोलिसांनी वेळीच कारवाई करून मोठा अनर्थ टाळला असला तरी या घटनेनं पुणेकरांच्या मनात भीती आणि अनेक प्रश्न नक्कीच निर्माण केले आहेत। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या हक्काच्या पुणेकरांच्या पुणे लोकलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका।